अशोक खरात पाठोपाठ त्याची पत्नी कल्पना खरात सुद्धा तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. माहेरची हालाकीची परिस्थिती, वयाने खूप मोठा नवरा आणि माहेरच्यांशी कायमचा संपवलेला संपर्क अशा अनेक गोष्टींमुळे कल्पना खरात सध्या चर्चेत आहे. तसंच कल्पना आणि अशोक खरात यांच्या लग्नातले अनेक प्रसंग माहेरच्या मंडळींकडून सांगितले जात आहेत. त्यामुळेच माहेरची शांत सुस्वभावी सुनीता शिंदे ते सध्या एका मोठ्या फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेली संशयित आरोपी कल्पना खरात हा प्रवास नेमका कसा झाला पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. कल्पना खरात म्हणजेच माहेरची सुनीता शिंदे. तिचा जन्म सिन्नर तालुक्यातील पाडळी गावचा. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. शेतीवरती उदरनिर्वाह करणारं शेतकरी कुटुंब, 5-6 भावंड आणि त्यातलीच एक सुनीता. सुनीता ही लहानपणापासूनच शांत, संयमी आणि सुस्वभावी असल्याचं माहेरचे लोक सांगतात. साधारण 25-30 वर्षांपूर्वी एका नातेवाईकाच्या माध्यमातून सुनीताला अशोक कुमार खरातचं स्थळ आलं. स्वतःला कॅप्टन म्हणवणाऱ्या या खरातचं राहणीमान अगदी टिपटॉप होतं. घरची परिस्थितीही चांगली होती. मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं सुद्धा होतं. पण नवरा नवरीच्या वयामध्ये मोठं अंतर होतं. मात्र खरात कुटुंबाने लग्नाचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली आणि मुलगी चांगल्या घरात नांदेल या विचारानं लग्न ठरवण्यात आलं. दोघांच्या लग्नासाठी बरेच पाहुणे उपस्थित होते. यावेळी हळदी समारंभ सुरू असताना खरातला शर्ट काढण्यासाठी अनेकांनी आग्रह केला. मात्र खरात काही केल्या शर्ट काढायला तयार नव्हता. अनेकांच्या आग्रहानंतर त्यानं शर्ट काढला. मात्र त्यावेळी त्याच्या अंगावर वार झाल्यासारखे व्रण असल्याचं काही ग्रामस्थ सांगतात. त्यानंतर लग्न झालं. माहेरची सुनीता शिंदे सासरची कल्पना अशोक कुमार खरात झाली. लग्नानंतर पहिली काही वर्ष खरातनं कल्पनाला माहेरी जाऊ दिलं. प्रत्येक वेळेस खरात कल्पनासोबत तिच्या माहेरी जायचा. अगदी काही मिनिटातच पत्नीला घेऊन तिथून पुन्हा परत निघायचा. त्याने कधीही कल्पनाला दिवसभर तिच्या माहेरी थांबूही दिलं नाही. सकाळी यायचं, दुपारी लगेच निघायचं, हा ठरलेला क्रम असायचा. काही वर्षांनंतर अगदी तेही बंद झालं. खरातनं कल्पनाचे तिच्या माहेरच्या लोकांशी सगळे संबंध तोडून टाकले. त्यानंतर एकाही सुखदुःखाच्या कार्यक्रमात कल्पना कधीही सहभागी झालीच नाही. तिचे वडील वारले, मोठा भाऊ वारला, तेव्हाही कल्पना माहेरी फिरकली नाही. अगदी कधी फोनवरून बोलणं सुद्धा नाही. याच दरम्यानच्या काळात अशोक खरातनं मोठी संपत्ती उभी केली. मातीच्या घरातून आलेली कल्पना तृप्त बालासारख्या आलिशान बंगल्याची राणी झाली. मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली. मात्र माहेर सोडून आलेली कल्पना माहेराला पूर्णपणे विसरली. आता तिने हे सगळं स्वतःच्या मर्जीनं केलं की खरातनं जसे इतर महिलांवर शारीरिक अत्याचार केले तसेच पत्नीलाही मानसिक त्रास दिला का, हा प्रश्न उपस्थित होतोय. खरातचं अश्लील कांड समोर आल्यानंतर आपल्या लेकीच्या घरी नेमकं काय चालायचं हे आत्ता कुठे माहेरच्यांना समजतंय. आमचे पाहुणे असं काही करतील असं कधीच वाटलं नव्हतं. आमचा आणि त्यांचा इतक्या वर्षात कधीच संबंधच आला नाही. पण नंदेच्या संसाराचं हे असं झालेलं पाहून वाईट वाटतं. आमची सुनीता कुणालाही फसवणाऱ्या मधली नाही, अशी भावना सुद्धा त्यांच्या भाऊजाईनं व्यक्त केली आहे. माहेरच्या मंडळींनुसार इतकी गुणी असलेली कल्पना खरात सध्या एका मोठ्या गुन्ह्यात फरार आहे. तिकडे एसआयटीने मुलाला ताब्यात घेतलंय, तरीही कल्पना शरण यायला तयार नाहीये. त्यामुळे अशोक खरातच्या सगळ्या कारनाम्यांमध्ये कल्पना खरात देखील पार्टनर आहे का, की अशोक खरातने आपल्याच पत्नीच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेत तिच्या नावे आर्थिक गैरव्यवहार केलेत, हा प्रश्न उपस्थित होतोय. पण या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कल्पना खरातचा तपास लागणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.